न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। चाकण एमआयडीसीतील रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक कोंडी निवारणासाठी 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। मंत्री पाहणी करणार म्हटल्यावर प्रशासनाची यंत्रणा सक्रिय होते आणि रस्त्यांची डागडुजी सुरू होते। त्यामुळे आता सामान्य नागरिकांचा थेट सवाल आहे। जनतेने वारंवार तक्रारी करूनही प्रशासन जागे झाले नाही। मग अधिकारी आतापर्यंत मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या आदेशाचीच वाट पाहत होते का? हा प्रश्न केवळ चाकणपुरता मर्यादित नाही। पिंपरी चिंचवड शहर, हिंजवडी, वाकड, ताथवडे, पुनावळे आणि संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या रोजच्या समस्यांशी हा प्रश्न जोडलेला आहे। मंत्री येणार म्हणून यंत्रणा जागी, जनता वर्षानुवर्ष तक्रार करूनही दुर्लक्षित। चाकणमध्ये मंत्री पाहणी करणार म्हटल्यावर रात्रीतून रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी केली जाते। वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी समिती तयार केली जाते। मात्र नागरिक वर्षभर रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी आणि पाणी, वीज, आरोग्य आणि शासकीय कार्यालयातील दिरंगाईबाबत तक्रारी करत असतात। मग जनतेच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी मंत्र्यांचा दौरा होणे आवश्यक आहे का? जर एखाद्या मंत्र्याच्या दौऱ्यामुळे एका रात्रीत सरकारी यंत्रणा कामाला लागू शकते, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारीला तेवढेच महत्त्व का दिलं जात नाही? समित्या किती तयार होणार? जनता मात्र आज होईल, उद्या होईल म्हणत वाट पाहणार किती? रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी आणि विविध नागरी समस्यांसाठी समित्या स्थापन होतात, बैठका होतात, पाहण्या होतात, अहवाल तयार होतात, पण त्यानंतर प्रत्यक्षात काय बदलतो? समित्या तयार होतात आणि जातात, अधिकारी बदलतात, बैठका होतात, पण जनता मात्र त्याच ठिकाणी उभी राहून आज काम होईल, उद्या होईल अशी वाट पाहत राहते। आता जनतेला आणखी समित्या नकोत, जनतेला काम हवं आहे, वेळेत काम हवंय आणि कामाची गुणवत्ता हवी आहे। खड्डे बुजवणे म्हणजे मुरुम टाकणं नव्हे। पावसाळ्यात रस्त्यावर खड्डा पडला की मुरुम, खडी किंवा इतर साहित्य टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते। पाऊस आला की पुन्हा त्याच ठिकाणी खड्डा। ही परिस्थिती चाकण पासून पिंपरी चिंचवड, हिंजवडी, वाकड आणि परिसरात नवीन नाही। नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे, रस्ता दुरुस्त करताना पुन्हा खड्डा पडणार नाही याची गुणवत्ता आणि टिकाऊपणाची हमी कोण देणार? एक महिना काम टिकले आणि पुढच्या पावसात रस्ता वाहून गेला तर ठेकेदाराची जबाबदारी काय? संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी काय? निकृष्ट कामासाठी कारवाई झालीच का? फक्त खड्डा बुजवला म्हणून काम पूर्ण झाले असे प्रशासनाने समजू नये। पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी, खराब रस्ते, खड्डे, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, कचरा, ड्रेनेज आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न सातत्याने समोर येत आहेत। हिंजवडीमध्ये आयटी परिसरातील वाहतूक आणि रस्त्यांचा प्रश्न असो, वाकड, तातवळे, पुनावळे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार आवश्यक पायाभूत सुविधा असोत, किंवा पिंपरी चिंचवड मधील इतर नागरी प्रश्न असोत, प्रत्येक ठिकाणी प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतलं पाहिजे। ही बातमी केवळ रस्ते आणि खड्ड्यांपुरती नाही। वीज विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, महापालिका, पोलीस विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर सर्व शासकीय यंत्रणांना हा सवाल आहे। नागरिकांची तक्रार आल्यानंतर किती वेळा सोडवली जाते? तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे? त्यावर निर्णय घेण्याची अंतिम मुदत काय? काम झालं नाही तर जबाबदार अधिकारी कोण? ही माहिती सामान्य नागरिकाला सहज उपलब्ध का नसावी? अधिकारी पाहणी करतात, ठेकेदार सोबत असतात, पण जबाबदारी कुणाची? अधिकारी वाहनातून पाहणीला जातात, संबंधित ठेकेदारही अनेकदा सोबत असतात, पाहणी होते आणि अधिकारी परततात, मात्र त्यानंतर नागरिकांना प्रश्न पडतो पाहणीचा परिणाम काय झाला? रस्ता पूर्वीपेक्षा चांगला झाला का? खड्डे कायमचे गेले का? वाहतूक कोंडी कमी झाली का? निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झाली का? अधिकाऱ्यांनी फक्त पेट्रोल खर्च करून पाहणी करायची आणि ठेकेदारांसोबत फेरफटका मारून परतायचं, यासाठी सरकारी यंत्रणा नाही, जनतेच्या पैशातून चालणाऱ्या यंत्रणेने प्रत्यक्ष परिणाम दाखवला पाहिजे। जनता खड्ड्यात पडते, जबाबदारी मात्र कागदावरच राहते। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होतात, नागरिक जखमी होतात, कधी कधी जीवितहानी होते। मग प्रश्न असा, एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्याआधीच रस्ता सुरक्षित करण्याची जबाबदारी कोणाची? जनता त्रास सहन करते, कर भरते आणि प्रशासनाकडे तक्रारी करते, तरीही कामासाठी वारंवार कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात। अशी भावना निर्माण होत असेल तर ही प्रशासनासाठी गंभीर बाब आहे। पोलीस विभागालाही जनतेच्या प्रश्नांना तात्काळ प्रतिसाद द्यावा लागेल। पोलीस विभागही याला अपवाद नसावा। नागरिक पोलीस ठाण्यात गेल्यावर संबंधित अधिकारी कधी उपलब्ध असतील, तक्रारीवर कोण कार्यवाही करणार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे हे स्पष्ट असले पाहिजे। एखादी गंभीर घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा धोका आधीच माहीत असताना प्रतिबंधात्मक कारवाई का केली जात नाही? जनतेला पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी ओळख, फोन किंवा मध्यस्थाची गरज भासू नये।
कायद्यापुढे सामान्य नागरिक आणि प्रभावशाली व्यक्ती समान असली पाहिजे. संपादक प्रशांत काटे, न्यायक्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.